जय शिवराय मित्रांनो। चारही बाजूने घनदाट अशा झाडीने व अभयारण्याने वेढलेला आणि सागरी किल्ल्यांची राजधानी असणारा बेलाग, बुलंद व बळकट अशा पुराण पुरुषाला आज आपण भेट देणार आहोत। कर्नाळा किल्ला एक जंगलांमध्ये असलेला अभेद्य किल्ला म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। चला तर मग आज आपण या कर्नाळा किल्ल्याची सफर करणार आहोत। कर्नाळा किल्ला पाहूयात ड्रोनच्या नजरेतून। पनवेल गोवा महामार्गाला लागूनच असणारा लिंगोबाचा सुळका हा आपण प्रवास करत असताना आपले लक्ष नेहमीच वेधून घेतो। या सुळक्याच्या पोटात असणारा गड कर्नाळा किल्ला या नावाने प्रसिद्ध आहे। रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यामध्ये स्थित असणारा हा कर्नाळा किल्ला आपल्या भौगोलिक स्थितीमुळे अजूनच बळकट होत चालला होता। लढाई करूनही सहजासहजी शत्रूच्या हाती लागणे हा गड त्यातला नव्हता, कारण याला संरक्षण होते ते येथील घनदाट वृक्षांचं। कित्येक जागा अशा आहेत की आजही तेथे सूर्यप्रकाश हा जमिनीवर पोचत नाही। रात्रीची किर्र शांतता तर इतकी प्रचंड की त्या शांततेनेच माणूस घाबरून मरेल, इतकं प्रचंड घनदाट हे जंगल आणि या जंगलात वसलेला हा कर्नाळा किल्ला। देवगिरीचे यादव कार्यकाळ 1248 ते 1318 आणि तुघलक शासन कार्यकाळ 1318 ते 1347 यांच्या अंतर्गत हा किल्ला बांधला होता। म्हणजे जवळपास 1400 वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे। कर्नाळा त्याच्या संबंधित राज्यांच्या उत्तर कोकण जिल्ह्यांची ही राजधानी होती। हे नंतर गुजरात सुलतानच्या अधिपत्याखाली आले, परंतु 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने त्याचा ताबा घेतला। गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी बॅसियन म्हणजेच आधुनिक वसई येथील पोर्तुगीजांच्या कमांडिंग ऑफिसर डॉम फ्रान्सिस्को याच्या मदतीची विनवणी केली। त्याने आपल्या 500 बंदूकधारी सैनिकांना कर्नाळ्याच्या दिशेने सोडले आणि त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला। गुजरातचे सुलतान किल्ले पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून वसईला पळून गेले। किल्ल्याच्या पराभवामुळे निजामशाह संतापले। त्यांनी किल्ला आणि आसपासच्या ग्रामीण भागावर पुन्हा दावा करण्यासाठी 5000 माणसे पाठवली। प्रयत्न अयशस्वी झाला आणि पोर्तुगीजांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला। सांगली आणि कर्नाळा या किल्ल्यांचे सामरिक मूल्य फार कमी आहे हे ठरवून मात्र पोर्तुगीज व्हाईसरॉयने त्यांना निजामशाहला वार्षिक 17,500 रुपये हे ठरवून मात्र पोर्तुगीज व्हाईसरॉयने त्यांना निजामशाहला हा पुन्हा विकत दिला। शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये मोगलांकडून ब्रेस्टवर्क बांधून जिंकले। 1680 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने पुन्हा ताब्यात घेतले। यानंतर काही काळ मोगलांनी त्यावर कब्जा केला। त्यानंतरच्या काळात 1740 मध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने ते त्यांच्याकडे गेले। कर्नल फ्रॉन्थर यांनी किल्ला जिंकून 1818 मध्ये तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य स्थापन केले। या किल्ल्याचा किल्लेदार गॅरियस कमांडर अनंतराव याच्या अधिपत्याखाली राहिले। स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा याच किल्ल्याचे किल्लेदार होते। पूर्वी बोरघाट मार्गे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जाई।
कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये येतो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका हा विशेष लक्षवेधी आहे. हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे, परंतु किल्ला मजबूत आजही दिसतो. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो, परंतु सध्या तो सुस्थितीत नाही. कर्नाळा किल्ल्यावर कर्णाई देवीचे मंदिर असल्याकारणाने त्याचे नाव कर्नाळा असे पडले. तटबंदी, जुने बांधकाम, थंडगार पाण्याची टाकी अशी विविध स्थापत्य या किल्ल्यावर सापडतात. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण घनदाट अभयारण्यातला कर्नाळा किल्ला पाहिला. हा किल्ला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.